नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्याला बनवायचं आहे लक्ष्मीपूजनासाठी प्रसाद म्हणजे शिरा. छान असा दाणेदार फुललेला आणि सुगंध सुटलेला, वेलचीचा, ड्रायफ्रूट्स, तूप आणि रवा. 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 2 पळ्या तूप घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार टाका. मी बदाम आणि काजू घालून घेतलेले आहे. छान भाजून झाल्यानंतर तुपामध्ये आपल्याला 2 केळी कापून घालायचं आहे. केळ्यानी प्रसाद अगदी जसा तुम्ही सत्यनारायणला प्रसाद करता त्याप्रमाणेच होतो आणि झटपट होतो. 5 मिनिटात, काहीही वेळ न लागता असा आपला प्रसाद भारीच होतो. आता मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये साखरही घालून घेतलेली आहे आणि विरघळलेली आहे. आणि पहा, आपल्या रव्यामध्ये ओतून टाकायचं आहे पाणी आणि झाकण लावून घ्यायचं आहे. अजिबात पाणी न राहता छान फुलतो आपला रवा. पहा, कोणाला वाटेल किती पाणी झालेलं आहे, पण पाणी अगदी परफेक्ट आहे. हे पहा, मोकळा सटसटीत आपला प्रसाद झालेला आहे रव्याचा. नक्की करून पहा लक्ष्मीच्या दिवशी पूजनाच्या. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा. मैत्रिणींनो, परत एकदा सांगते, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आणि लक्ष्मीपूजनाचा प्रसाद कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि नक्कीच आपला हा शिऱ्याचा प्रसाद लक्ष्मीपूजनला करा आणि आपल्या लक्ष्मीला म्हणजे देवीला प्रसन्न करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत प्रसादाचा स्वाद घ्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.